आपण वर्गात आपला वर्गप्रमुख निवडतो की नाही? वर्गप्रमुख काय काम करतो सांगा? वर्गप्रमुख काय काम करतो? वर्गासाठी शांतता पाळण्याचं, शिस्त दाखवण्याचं काम वर्गप्रमुख करतो ना. एकमेकांना मदत करतो, म्हणून आपण वर्गप्रमुख निवडतो, बरोबर? तर तुम्हाला माहीत आहे, माशांना सुद्धा एकदा वाटलं की त्यांचा सुद्धा पुढारी निवडूया. का बरं? त्यांना पण वाटू शकतं ना की आपला पण पुढारी पाहिजे, जो आपलं रक्षण करेल, जो आपल्या कैफियत मांडेल. मग असंच एकदा गालजीबागच्या समुद्र किनाऱ्यावर घडलं. तिथले सगळे मासे समुद्रातले एकमेकांशी बोलायला लागले. पाहूया तर मग त्यांना काय वाटतं ते, आणि ते आपला पुढारी निवडू शकतात की नाही. चला तर मग, चला माझ्या बरोबर गालजीबागच्या समुद्र किनाऱ्यावर. बरं का मित्रांनो, आज आपण आपला पुढारी निवडूया. तुम्ही एक एकट्याने इकडे यायचं आणि आपले गुण दाखवायचे. सर्वात श्रेष्ठ पुढारी जो गुणाने आहे तोच आज आपला पुढारी होणार. चला मग मित्रांनो या. मासे हो, मी दिसते एवढीशी, म्हणून मला कमी लेखू नका. मी आहे तिसरी, पण रुचीला मीच पहिली. गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, सगळ्यांनाच मी आवडते. माझ्यापासून सुके, दबदबी, डांगर, आमटी अशासारखे रुचकर पदार्थ तर बनतातच. त्याशिवाय माझ्या शिंपल्यांपासून माळा, केळी, तोरण असे अनेक वस्तू बनतात. आता तुम्हीच सांगा, मीच पुढारी व्हायला योग्य आहे की नाही? पुढे तर पुटपुटणं, धड काय बोलते ते ऐकू सुद्धा येत नाही. एकदा माळ उठून बसली की बसली, आणि मी म्हणते मी पुढारी होणार. पुढारी कसा चपळ हवा, मी बघ कशी टुनटुन उड्या मारत फिरते सगळीकडे. एवढीच नाही तर सगळीकडे मागणी जास्तच मला आहे. शिवाय मलाच मागणी जास्त आहे. तर मीच नाही योग्य पुढारी व्हायला. सुंकट ते सुंकट, आणि आई पहा केवढी. जरी मला इकडे पहा, मी आहे कारली, आणि सुंदर तशीच रुचकर, आणि मला माझ्या तशी मी चकाकीत आहे. आणि मी कशाला सांगू, हीच आहे कल्लीच खरी रुचकर. मीच आहे, तुम्ही पुढारी होणार. गप्प बस ग काटेवाली, असशील तू रुचकर, पण जरा माझ्याकडे पहा. माझं मटण किती रुचकर लागतं. मटण असो किंवा हुमण असो, लोक ताव मारून खातात, ही विचारूच नका. आणि म्हणे पुढारी व्हायला निघाली. आता बघा, सगळ्यांनाच मीच आवडते. माझं मटण सगळ्यांनाच आवडतं, म्हणून मीच सगळ्यांचं जास्त उपयोगी पडते. आता तुम्हीच सांगा की मीच तुमची पुढारी व्हायला योग्य नाही का? मटण करतात म्हणून बरी काय? कापता कापत नाही, संपता संपत नाही. पातळ कुठची आणि मी खाली मोठी पुढारी व्हायला. जणू मला पहा, मी कशी नाजूक परीच, नाजूक तशी सुंदर, तशीच रुचकर. पुढारी व्हायला मीच योग्य आहे की नाही?
नाजूक बन. निघालीस परी पुढारी व्हायला. माझ्याकडे बघ, मी किती सुंदर, माझे डोळे सुंदर, निलेसे माझे शेपूट, चांदीसारखे चमकदार शरीर. बावडा आवडत नाही असा कोण आहे जगात? बावड्याचे उद्योग, बावड्याची आंबट तिखट, तळलेले बावडे, बावड्याचे लोणचे. श्रीमंत असो की गरीब असो, सर्वांची इच्छा हीच भागवली. मग तुम्ही सांगा, पुढारी व्हायला निर्णय का योग्य? आम्ही सुद्धा का कमी नाही म्हटलं. मूर्ती छोटी झाली म्हणून काय झालं? सुंदर तर आहोतच, पण त्याहून रुचकर. अगदी गरीबातला गरीब सुद्धा कारले घेतो, तळतो, उमण करतो, लोणचे पण घालतो. अशक्त माणसांना डॉक्टर नेहमी सांगतात, कारले भरपूर खाया खा. माझ्या इतका स्वस्त आणि सर्वांचा उपयोगी पडणार आहे का पुढारी कोण? म्हणे स्वस्त वर दिसत सुद्धा नाही, नाहीतर माझ्याकडे पहा किती भव्य आणि सुरेख. मी किती रुचकर लागतो. घरी पाहुणे आले तर घ्या इसवण, आणि काटे नसले